केली जाते. त्यानंतर दोन फलंदाज सज्ज आहेत मैदानामध्ये. पंच देखील आमचे सज्ज आहेत. पंच इशारा करतायत खेळाची सुरुवात होते. दोन्ही संघांना पेवलिंग बॉक्स मधून हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. जो संघ जिंकेल तो निश्चितच ध्रुव तारा टेवरी या संघाशी दोन हात करणार आहे. त्यामुळे हा संघर्ष फारच महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. निखिल टू आकाश. षटकाला सुरुवात. पहिला चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी. हलक्या त्याला फक्त ढकलून देण्याचं काम केलं गेलं कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते आकाशला. एक या धावेनिशी गिरीज संघाने श्री गणेशा केलाय. सुरुवात अतिशय चांगली बघायला मिळते या संघाच्या सत्रामध्ये. एकेरी धावेने धावफळ खालता ठेवण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवले. सुरुवातीपासूनच निखिल संघाचं पहिलं षटक हाताळतोय. संतोष प्रथम स्ट्राईक घेतोय. निखिलाचा पुढचा चेंडू संतोषसाठी. मात्र लेग बिफोर द विकेटची अपील जरूर झाले. पंच दात फटावून लावतायत आणि केवळ एकच धाव मिळेल संतोषला. पंच त्या ठिकाणी तीक्ष्ण नजरेने बघतायत की नेमका चेंडू कशा पद्धतीने पडला गेलाय. त्यांना सोडून जाणारा चेंडू आहे. जर कदाचित हात बळणार असतं तर निश्चितपणे लेग बिफोर द विकेटच्या रूपाने आणखी एक महत्वपूर्ण फलंदाज बाद होऊ शकला असता. मात्र तसं काही या ठिकाणी घडत नाहीये. केवळ एक धाव मिळते. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 या धावसंख्येवर. 2 चेंडू टाकून झाले. सुरुवात बघा संत सावध गतीने ही सुरुवात झालेली आहे. कुठलंही घाई नाहीये, गडबड नाहीये. कारण की ही सुरुवात जर तुमची चांगली झाली तर येणाऱ्या वेळेमध्ये देखील चांगल्या पद्धतीचा खेळ तुमचा होऊ शकेल. यावेळेस बघितलं चेंडूला सोडून दिलं. जास्त ऑप्शनच्या बाहेर निघतोय. वाईट चेंडूचा इशारा करतायत पंच. आमच्यापर्यंत वळतायत. स्क्वेअर मारा होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय ते म्हणजे 3 या धावसंख्येवर. त्या थोडासा बदलाव नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. जसं आपण संध्याकाळी सत्रामध्ये जाऊ तसं हवेची गती देखील थोडीफार कमी झालेली दिसते आपल्याला. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बघूया चेंडू येतोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. फलंदाज आकाशच्या बॅटमधून आलेला उत्तुंग षटकार. कारण की बॅटच्या समोरच चेंडू भेटला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो फलंदाज आकाशने. संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. आता मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील दाखवून दिलं की आम्ही देखील चांगलं आक्रमण करू शकतोय आणि तेच आक्रमण नक्कीच सुरुवात केली आहे फलंदाज आकाशने. आता मात्र गती कमी करण्याचा प्रयत्न. स्लोवर वन. अतिशय चांगला चेंडू आणि बॅटचा कुठलाही प्रकारचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ स्ट्रिक्सच्या हातामध्ये विसावला जातोय आणि संघाची धावसंख्या आता मात्र स्थिर ठेवली गेली आहे. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. निखिलच्या षटकातील 4 चेंडू टाकून झालेले आहेत. पुन्हा एकदा निखिल सज्ज आहे. मात्र व्हेरिएशन थोडं आणण्याचा प्रयत्न जरूर झालाय. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय फलंदाज आकाशने. एक धाव मिळते. चेंडू पर्यंत पोहोचत होते तोपर्यंत सहजरित्या ह्या 2 धावा येत आहेत. जसे सेफ शॉट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आहे. सुरक्षित फटके जितके खेळाल तितकेच तुम्हाला निश्चित रूपाने चांगल्या धावा देऊन जातील आणि तोच प्रयत्न सध्या तरी या ठिकाणी केला जातोय या दोन्ही फलंदाजांकडून आणि त्याचाच फायदा संघाला देखील होतोय. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते. 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे पॉवर प्लेच्या षटकातील. अतिशय चांगलं क्रिकेट अनुभवायला मिळत आहे ध्रुव तारा स्पोर्ट्सच्या मैदानावर. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. त्या ठिकाणी बंधू आहे. कुठलीच चूक केली जात नाही. चांगलं लक्ष ठेवलं गेलं चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत आणि त्याची परिणिती म्हणजे फलंदाज आकाश याची खेळी समाप्त होते. पहिला हादरा बसतोय दीपेश 11 गिरीज या संघाला. तो म्हणजे फलंदाज बाधून परततोय तो म्हणजे आकाश. एक चांगलं काम त्याने आपल्या संघासाठी नक्कीच केलं. ऍज अ सलामीवीर म्हणून त्याने ज्यावेळेस खेळताना एक षटकार देखील त्याच्या बॅटमधनं दिसून आला होता आणि प्रयत्न सध्या तोच होता की पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमण करायचं. मात्र यावेळेस आक्रमक फटका खेळताना आकाशला मात्र निश्चित रूपाने जेलच्या रूपाने बांधून तंबूत परतावं लागतंय. येस डीजे.
धावसंख्येची एकंदरीत स्थिती आपण जर बघतोय तर 1 गडी बाद 11 अशा धावसंख्ये जर आपण धावफलकावर दिसून येत आहे. त्यामध्ये गिरीज या संघाच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा मोजतो. निखिला गोलंदाज क्रमांक 2 वर दिवेश या गोलंदाजाला प्राचारण केले जात आहे दत्ताई संघामार्फत. दिवेश कशा पद्धतीने एकंदरीत सुरुवात करतोय हे देखील पाहावं लागेल, कारण की पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विवेचना जी आहे ती थोडीशी शिथिल झालेली आहे आणि त्यानंतर आपण बघतो दूरवर फैलावलेले क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. चला थोडीशी घाई जरूर करा. दीपेश जवळ येतो, कानमंत्र देतो की कशा पद्धतीने एकंदरीत आपल्याला सुरुवात करायची आहे, पुढची वाटचाल कशी करायची आहे याबाबत निश्चित रूपाने मार्गदर्शन केले जात आहे. क्षेत्ररक्षण विवेचनेमध्ये जो बदलाव आणलाय भूषण या क्षेत्ररक्षकाला देखील या ठिकाणी या आधी आपण बघितलं त्या मागच्या सामन्यामध्ये भूषण ज्या ठिकाणी उभा होता त्याच्याकडनं निश्चित रूपाने 1 ते 2 चुका झाल्या होत्या. पुन्हा एकदा चुका होऊ नये त्याची पूर्णतः दक्षता घेतली जात आहे का, त्या अनुषंगानेच पुन्हा एकदा दीपेश क्षेत्ररक्षण विवेचना बदलवतोय. बघूया दिवेश दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. समोर फलंदाज संतोष सुरेख डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली ठेवतोय. आता मात्र चेंडूला जास्त गती देण्याचं काम करतोय दिवेश हा गोलंदाज आणि जास्त हवी होण्याचा प्रयत्न नक्कीच असेल की समोरच्या संघाला कमीत कमी धावामध्ये आम्ही कसं रोखू शकू याकडे जास्त दत्ताई संघाचा कल असेल तर दुसरीकडे गिरीज संघाचा कल जास्त असेल ती म्हणजे जास्तीत जास्त धावा आम्हाला जमवायच्या आहेत. मात्र त्या अनुषंगाने फटकेबाजी करावी लागेल. दोन क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतात. कैवल्य चेंडूच्या जवळ पोहोचतो, मात्र बघायचं निसटतो चेंडू हातातून. पंकज चेंडूला उचलेपर्यंत ह्या 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावासाठी कॉल देतात, मात्र यस नो आणि वेट ह्या तिन्ही गोष्टींचा चांगला संगम होतो. केवळ 2 धावसंख्येवरच समाधान मानावं लागेल आणि 2 धावांशी संघाचं धावफलक पुढे सरकलेलं आहे ते म्हणजे 13 या धावसंख्येवर. धावफलक हलतं राहणे हे फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, एकेरी दुहेरी धावा या क्रिकेटमध्ये लाईफ लाईन समजलं जातं आणि तीच लाईफ लाईन सुरळीतपणे सुरू ठेवणं देखील गरजेचं आहे. दिवेश पुढचा चेंडू तर मात्र सरळ बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक. बॅट लक म्हणावा लागेल. चेंडू थोडासा आउटफील्डवर क्षेत्ररक्षकाला चकवतोय आणि हा चौकार बघायला मिळतोय, कारण की आधीच आपण जर आपण विचार केला तर खेळपट्टीचा विचार केला तर निश्चित रूपाने थोडंसं आउटफील्ड तुम्हाला अशा आउटफील्डवर तुम्हाला निश्चित रूपाने कसरत करावी लागेल. कधी काही घडेल सांगू शकत नाही. कालचा दिवस जर आपण बघितला, कालच्या दिवसामध्ये सुद्धा अशा बऱ्याचशा ज्या आहेत त्या छोट्या मोठ्या घटना आपल्याला बघायला मिळाल्या. चेंडू मध्येच बांधारला अडताना देखील दिसतात, कधी कधी या ठिकाणी चौकार जाताना दिसतात तर कधी चौकार अडताना देखील दिसतात. अशा घटना देखील कालच्या दिवसामध्ये बघायला मिळाल्यात. आजच्या दिवसामध्ये देखील तेच चित्र पुन्हा एकदा दिसून येतात. या 4 धावेनिशी धावफलक पुढे सरकलाय तो म्हणजे 17 या धावसंख्येवर. आता मात्र मोठा फटका खेळलाय फलंदाज संतोष. पूर्णपणे हाईटचा वापर केला गेलाय आणि हा 6 धावा या षटकाराशी संघाचा धावफलक हा वेगाने पुढे सरकतो तो म्हणजे 23 या धावसंख्येवर. हे ओळखलंय की आपल्या संघाला गरज आहे आणि तीच गरज ओळखून फटकेबाजी करावी लागेल पहिल्या डावामध्ये आणि तोच प्रयत्न संतोषने केला. यस ठीक आहे. थँक्यू. धावसंख्येकडे नजर जाऊ टाकूया आपण. 23 धावा झाल्या. दिवेश पुढचा चेंडू घेऊन जातोय संतोषसाठी. संतोषने मात्र आक्रमण करण्यास सुरुवात केली. गेली अतिशय चांगला टाइम मात्र लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठलीच चूक केली जात नाही. व्यवस्थितरित्या चेंडूला कलेक्ट केलं गेलं. आता मात्र चुकी झाली, फेकी खराब झाली. बघा एखादी चुकी किती महागात पडते त्याचं एक उत्तम उदाहरण. ज्या ठिकाणी केवळ एकच धाव आली होती त्या ठिकाणी जशी चुकी झाली हातातून चेंडू निसटला आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेतला आणि दुसऱ्या धावेला चालना मिळाली. दुसऱ्या धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजेच 25 या धावसंख्येवर. षटक चित्र बघतोय आपण. अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे दिवेश याच्या षटकातील. जी धावगती राखायला हवी होती आतापर्यंत योग्यरित्या धावगती राखण्यामध्ये गिरीज संघाला यश आलंय. पुढचा चेंडू तर मात्र बघितलं शरीरापासून दूर खेळायचा होता, मात्र जास्त ऑफस्टमच्या बाहेर वळतोय. वाईट चेंडूचा इशारा करतायत पंच. अतिरिक्त धाव मिळतात. या बोनस स्वरूपाच्या धावा निश्चित रूपाने संघाला एक चांगली संजीवनी देणाऱ्या आहेत, कारण की थेंबे थेंबे तळेसाचे त्याच पद्धतीने एक धावेने का होईना धावफलक वाढताना दिसतोय आपल्याला. 300 चांगला फटका. मात्र यावेळेस हलक्या हाताने फक्त खेळण्याचा प्रयत्न केला होता संतोषनं आणि त्याच प्रयत्नामध्ये झेलची रूपणे बांधून तंबूत परततोय. एक चांगला झेल बघायला मिळतोय क्षेत्ररक्षकांना. कुठलीच चूक केली नाही या क्षेत्ररक्षक संदेशने.
नवीन गोलंदाज येतो कुणाल येतो गोलंदाजी मार्किंगला. संघाचं तिसरे षटक घेऊन येतं. 2 षटकं संपलेले आहेत. 2 षटकांनंतर जर आपण लेखाजोखा बघितला मैदान स्कोरबोर्डवर तर नक्कीच धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 26 धावा. 13च्या सरासरीनं या 26 धावा धावफलकावर जमवल्या गेलेल्या आहेत आतापर्यंत. आणि गडी बाद झाले ते 2. यात आपण बघितला आकाश बाद झाला. आकाशच्या पाठोपाठ आता संतोष बाद झाला. 2 सलामीवर मात्र तंबूत रस्ता दाखवलाय. तर मात्र सतीश आणि ध्रुवेश ही जोडी आपल्याला मैदानामध्ये दिसते. कुणाल गोलंदाजी मार्किंगला येतोय. सतीश कडे स्ट्राईक आहे. बघूया सतीश कशा पद्धतीने एकंदरीत सुरुवात करतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला गेला चेंडू लांब. बंधूच्या हातातून चेंडू निसटतोय. चेंडू ते 4 धावांसाठी. अतिशय चांगला रोल बघायला मिळतोय. जीवनदान मिळते त्याचाच पुरेपूर फायदा संघाला होतो आणि चौकार देखील येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचत 30 या धावसंख्येवर. आकाश मेरा है घर. पुन्हा एकदा कुणाल पुढचा चेंडू घेऊन मात्र आक्रमकपणे फलंदाजी करताना दिसतात. सरळ बॅटने चेंडूला खेळून काढले गेले. क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय. बॅक टू बॅक 2 चौकार बघायला मिळत आहेत आणि या 4 धावांची धावसंख्या वेगाने पुढे सरकताना दिसत आहे. 34 या धावसंख्येवर एक गोष्ट जरूर जाणवली की बघा जरी मोठे फटके खेळत असताना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने फटकेबाजी होताना दिसते. कुठल्याही पद्धतीची संधी दिली जात नाही या क्षेत्ररक्षकांना. आणि आउटफील्डचा जर विचार केला तर क्षेत्ररक्षकांना चेंडू चकवून निघून जात आहे. ते म्हणजे 4 धावांसाठी 2 चौकार आलेत कुणालाच्या 2 चेंडूमध्ये. बघूया पुढचा चेंडू चौकारांची हॅट्रिक साधली जाईल का. अतिशय चांगला ड्राईव्ह जरूर आहे. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चौकार. 3 चौकार आपल्याला बघायला मिळतात लागोपाठ. अतिशय चांगली फटकेबाजी आणि या 4 धावांची धावफलक देखील वाढतोय ते म्हणजे 38 या धावसंख्येवर. गुड बॅटिंग बाय सतीश. चौकारांची हॅट्रिक साधली. ऐसा है कौन यहाँ मुझसे जो जीत सके है कोई जो तो वो मैं हूँ. मुझसे बड़ा कोई है इस जहां में अगर वो कोई भी कल का मैं हूँ. यावेळेस बदलाव आणला गेलाय. अतिशय चांगली फटकेबाजी देखील बघायला मिळते. फलंदाज सतीशच्या बॅटमधनं यावेळेचा चेंडू बघितलं सोडून दिला. वाईड चेंडूचा इशारा होतोय. अतिरिक्त धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचते. आता मात्र धावसंख्येला चांगला आकार मिळालाय कारण की 3 मोठे फटके लागोपाठ आलेत. चौकार आलेत आणि त्यामुळेच धावफलक जो आहे तो फुगलेला दिसतोय वाढलेला दिसतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 39 वर. सतीशने एक आक्रमकता दाखवली. कुणाला थोडासा विचार करण्यास भाग पाडलाय. यावेळेचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात होता सतीश. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाही. सरळ चेंडू एस्ट्रेक्शनकडे विसावला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि ही गरज आहे एकंदरीत तत्ताई संघाला की अशा पद्धतीचे चेंडू टाकायला हवेत. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. तिसरं षटक मार्गस्थ कुणाल मार्फत हाताळलं जात आहे. पुढचा चेंडू कुणालाचा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कैवल्य कुठलीच चूक करत नाहीये. अप्रतिम झेल. आता मात्र जे फलंदाज सतीश याची खेळी समाप्त होते. एक महत्वपूर्ण विकेट मिळतोय. गिरीज संघाला एक मोठा आदरा बसतो. धावसंख्येकडे नजर टाकते. धावसंख्या 39 असताना बघा या ठिकाणी पारितोषिक देखील येत आहे. सतीश जरी बाद झाला असला तरी देखील त्याने आपलं काम चोख पद्धतीने बजावून काढलं आणि चौकारांची हॅट्रिक साधली होती. त्यासाठी या ठिकाणी दीपेश जगदीश पाटील स्मृती प्रित्यार्थ या ठिकाणी यशोदा मधुकर पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक येते या चौकारांच्या हॅट्रिक साठी. अतिशय चांगला खेळ साकारला आपल्या संघासाठी. आपण बघतो दीपेश स्मृती चषक या ठिकाणी सुरू आहे. मात्र अतिशय चांगला गोलंदाजी चांगलं कमबॅक केलंय. सुरेख डिलिव्हरी. षटक समाप्त होतं ते म्हणजेच तिसरं. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होता आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे नजर टाकली तर धावा झाल्या ते म्हणजे 39 धावा. 13चा जो रन रेट आहे तो चांगल्या पद्धतीने कायम ठेवण्यामध्ये यश आलंय. 2 षटकं संपली त्यावेळेस आपण बघत होतो धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली होती. आता मात्र ते
3 षटक संपल्यानंतरची जी स्थिती आपण बघतो धावफलकावर धावा लागल्या तर म्हणजे 39 धावा चांगल्या धावगती राखण्यामध्ये यश आले ते म्हणजे गिरीज संघाला अजूनही एक षटक या ठिकाणी शिल्लक आहे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. हितेंद्र गोलंदाजीसाठी येतो. संघाचं शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हर आहे आणि समोर फलंदाज आपण बघतोय जयेश. मात्र क्रॉस खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय गोलंदाज हितेंद्र. शेवटच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या डावातील. मात्र एक सुरेख टिलावरे लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये हाताळले जातात. धाव संख्येला रोख लावला जातोय. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवतोय. चांगलं कमबॅक केलं जातं या संघानं. धाव संख्या स्थिर आहे 39 वर. मात्र पैकी थोडीशी खराब होते. एक धाव तर मात्र पण पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी धावण्याचा प्रयत्न मात्र थांबवला जात आहे. केवळ एकच धाव मिळेल. एक या धावनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजेच 40 या धावसंख्येवर. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. हितेंद्र निश्चितच एक चांगली सुरुवात करताना दिसतो आपल्या संघासाठी. मात्र मोठा फटका खेळला गेलाय. बघूया चेंडू होतोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. फलंदाज दुर्वेशच्या बॅटमधून आलेला उत्तुंग षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना दिसते आपल्याला. म्हणजे 46 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा हितेंद्रचा याचा पुढचा चेंडू. मात्र बघितला हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. बघूया काय घडतंय. झेल सुटतोय. 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण होतात. या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 48 या धावसंख्येवर. अजूनही 1 चेंडू येणं बाकी आहे. या डावातील चांगलं क्रिकेट बघायला मिळालं आपल्याला. मैदानावर ध्रुवेशने देखील एक जबरदस्त सुरुवात केली. मात्र या ठिकाणी रनअप मध्ये धावसंख्येकडे नजर टाकली. 48 धावांपर्यंत धाव. शेवटचा चेंडू घेऊन हितेंद्र ध्रुवेश साठी. बघितला दोष. अतिशय चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू होते 4 धावांसाठी. अतिशय चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय आणि या 4 धाव्यांशी संघाची धावसंख्या वेगाने ही पुढे सरकताना दिसते. ती म्हणजेच 52 या धावसंख्येवर 52 रन्स ऑन द बोर्ड. पहिली 4 षटके या ठिकाणी समाप्त झालेत आणि पहिल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या, एक लढण्यायोग्य धावसंख्या उभारली गेली आहे. दीपेश 11 गिरीज या संघाने अफलातून खेळ बघायला मिळाला. जसजशी संधी मिळत गेली तसं फलंदाजी होताना दिसते. ध्रुवेशकडे आपण जर लक्ष दिलं, ध्रुवेशने आतापर्यंत आपल्या संघासाठी निश्चितपणे 12 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिले 4 चेंडूमध्ये. चांगला क्रिकेट बघायला मिळालाय. बघूया विजयासाठी 53 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. त्याला कशा पद्धतीने एकंदरीत आर.के. एंटरप्राइजेस दत्ताईचा संघ प्रत्युत्तर देतो याचं धावतं विवरण पोहोचवण्यासाठी मी मायक्रोफोन आमंत्रित करतो आमचे सहकारी मित्र यशवंत ठाकूर याला. धन्यवाद कल्पेश. नक्कीच 53 धावांचा पाठलाग करायचंय. आर.के. 11 दत्तावळी जुचंद्र संघ. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटली. नक्की ते सिंगल डबलचं सुद्धा खूप चांगलं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. दीपेश स्मृती तिवरी संघ. नक्कीच एक मोठं लक्ष असेल कारण संध्याकाळचं सत्र आहे. चेंडू नक्कीच टाइम सुद्धा होईल. धावता वारा सुद्धा असेल. बघा कशा प्रकारे या धावांचा पाठलाग केला जातो. आर.के. 11 दत्तावळी संघ. नक्की जर मागच्या सामन्याचा सुद्धा विचार केला तर एका साईडने दीपेशने चांगली खेळी केली होती. त्यासोबत कैवल्य सुद्धा आपल्याला दिसेल बॅटिंग एंड वरती. बघूया कशा प्रकारे या धावा चेस केल्या जातात किंवा कशा प्रकारे दीपेश स्मृती टिवरी संघ धाडस दाखवतो या धावा डिफेंड करण्याचं.
कारण एक चांगलं टोटल स्कोरबोर्ड वरती 52 धावा आहेत. 4 षटकांच्या मागे आपल्याला 53 धावा अर्जित करायचे आहेत. जिथपर्यंत फलंदाज येईल तिथपर्यंत आपण संधी देऊया मिस्टर श्री डीजेला. कमॉन डीजे, एक मधुर संगीत. नक्कीच दीपेश आणि कैवल्य अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना दिसते. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण बघतोय दीपेश स्मृती टिवरी संघ विरुद्ध RK11 दत्तावळी संघ जोचंद्र असा सामना. सेकंड इनिंग तर या ठिकाणी प्रथमेश भोईर ही या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या ठिकाणी ध्रुव स्पोर्टच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. वेलकम सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा ध्रुव स्पोर्टच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत आहे. कारण की संध्याकाळ सत्रामध्ये आपण बघतोय माझ्यासोबत आपण बघतोय जोडलेलं आहे ते म्हणजेच यशवंत ठाकूर समालोचक व पालघर. तर एक चांगला सामना नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे कारण की 2 सलामीवीर आता मैदानामध्ये नेमकं काय घडेल काय बिघडेल हे आपल्याला येणारी वेळच सांगणार आहे. कारण की एक मोठं टार्गेट आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये चेझिंगसाठी, एक मोठं आव्हानात्मक देखील आहे. मात्र ते आव्हान कशा पद्धतीने पेलतायत दत्ताईचा संघ ते निश्चितपणे आपण ऐकूयात यशवंत याच्या थोडं. नक्कीच कल्पेश, टोटल जरी मोठा असला तरी एक बलाढ्य जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु प्रत्येक सामन्यात आपल्याला शून्यापासून सुरुवात करावी लागते. दोन्ही चांगल्या फॉर्म मध्ये जरी असलेत परंतु हे 4 षटक आपल्याला सांगतील की 53 धावा कशा प्रकारे संघर्ष केले जातात. नक्कीच तर 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 बलाढ्य एक मोठी जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल परंतु बघावं लागेल कशा प्रकारे बॉलिंग अटॅक सांभाळला जातो दीपेश स्मृती टिवरी संघाकडून. कारण आपण स्कोरबोर्ड वरती धावा तर ठेवल्यात परंतु त्याला कशा प्रकारे डिफेंड करण्याचं धाडस तुम्ही दाखवलेलं बघण्यासारखं असेल. गिरीज माफ करा, माफ करा तर गिरीज, दीपेश स्मृती 11 गिरीज. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. समोर असेल दीपेश आणि कैवल्य अशी जोडी. नक्कीच दीपेशचा जर विचार केला तर नक्कीच एक शांत स्वभावाचा खेळाडू, सिंगल डबल मध्ये जास्त बिलीव्ह करतो, बॉलच्या मेरिट वरती खेळतो आणि समोर असेल एक हार्ड हिटिंग फलंदाज मिस्टर कैवल्य. यावेळेस मात्र राईट ओव्हर द विकेटचा फट. यावेळेस मात्र कव्हर वरती चेंडू निघून जाईल चौकारासाठी. नक्कीच किंचित वाचलाय आमचे स्कोरर सांगतायत. चेंडू जातो सरळ निघून कव्हर मागे 4 धावांसाठी. यावेळेस मात्र आक्रमक पवित्रता घेताना दिसतोय. थँक्यू डीजे. नक्की जर दीपेशचा विचार केला तर पहिल्यापासून आक्रमक दिसत नाही परंतु यावेळेस मात्र मोठं टोटल होतं. त्यासाठी त्याने पहिल्या त्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा दाखवली आहे आणि कॉमेंट्री एंड वरती त्याने सुद्धा इन्स्ट्रक्शन दिलंय की मी या सिच्युएशन मध्ये सुद्धा आक्रमण करू शकतो. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. बाउन्स चेंडूला जास्त होतं, गती जास्त होती, सरळ जातोय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आणि यावेळेस मात्र गोलंदाजाकडून प्रत्युत्तर दिलं जातंय मिस्टर दीपेशला. नक्कीच पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला असला तरी तदनंतर मात्र चांगला कमबॅक गोलंदाजाचा. पुन्हा एकदा संतोष मात्र सज्ज दिसतोय. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू निघून जातोय. डीप वरती क्षेत्ररक्षक नक्की जिथपर्यंत येईल चेंडू खाली तिथपर्यंत मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच 3 धावा अर्जित केल्या जात आहेत. क्या बात आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच चांगलं कॉम्बिनेशन, चांगली कॉलिंग, नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. धावसंख्येचा जर विचार केला 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत.
नक्कीच पुन्हा एकदा मात्र संतोष सज्ज होतोय राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. नक्कीच आपल्याला दिसतोय कैवल्य नक्कीच अजूनपर्यंत ज्याने या स्पर्धेमध्ये पहिली हाफ सेंचुरी ठोठावली आहे तोच मिस्टर कैवल्य दिसेल. यावेळेस मात्र मोठा फटका इन आउटचा फटका आहे. कव्हर रिजन वरती चेंडू ट्रॅव्हल करतोय निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. तर यावेळेस मात्र आक्रमक पवित्रता घेताना मिस्टर कैवल्य नक्कीच मागच्या सामन्यामध्ये एका धावेसाठी रनआउटच्या रूपात गडी बाद गमावला होता स्वतःचा, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा सेट दिसतोय पोलंड मधूनच. पहिल्या ते चेंडूवरती मोठा फटका संतोषला चढवला जातोय कव्हर रिजन वरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन वरती चेंडू होतोय. चेंडू निघून जाईल पुन्हा एकदा ओव्हर द रोप. 6 धावा. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र कॉमेंट्री एंडला सलामी देणारा हा षटकार येतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार. यावेळेस बघूयात षटकारांची हॅट्रिक लगावण्यात यश येतंय का मिस्टर कैवल्यला. पहिल्या चेंडूवरती मात्र कव्हर रिजन वरती फटका होता, तदनंतर मात्र लॉंग ऑफ रिजनच्या बाहेर सरळ चेंडूला भिरकावून दिलं. यावेळेस मात्र शेवटचा चेंडू असेल षटकातील बघा वैयक्तिक हॅट्रिक षटकारांची लगावतोय का मिस्टर कैवल्य. शेवटचा चेंडू असेल संतोषच्या नक्कीच प्रेशर मध्ये असेल कारण 2 षटकार ऑलरेडी लगावले गेलेत. यावेळेस मात्र स्लोअर चेंडू होता, कुठेतरी फटका फसतोय, मिस टाइम फटका होतोय आणि यावेळेस मात्र फंबल होतोय. मिड विकेट रिजन मध्ये फंबल होतोय आणि त्याच्यात मोबदल्यात 2 धावा अर्जित केल्या जाते. मिस टाइम स्ट्रोक होता. धावसंख्येचा जर विचार केला एका षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. 18 चेंडू मागे 32 धावांची गरज असेल. आपण जाऊया मिस्टर डीजे कडे. चला तर थोडी घाई करायची आहे. 18 चेंडू मागे 32 धावांची गरज असेल कारण यानंतर आपल्याला मात्र अजून एक सामना खेळवायचा आहे. सो प्लीज थोडीशी घाई करायची आहे. 18 चेंडू मागे 32 धावांची गरज. पहिल्याच षटकात नक्कीच मात्र खूप मोठं षटक हाताळलं संतोषने. तब्बल 21 धावा खर्च केला. बघा कोण येते दुसरं षटक घेऊन कशा प्रकारे कमबॅक केलं जात आहे. मिस्टर राहुल दिसेल आता आपल्याला बॉलिंग एंड वरती. नक्कीच मागच्या सामन्याचा जर विचार केला तर एक चांगलं षटक हाताळलं होतं राहुलने. मिस्टर राहुल दिसतो आपल्याला बॉलिंग एंड वरती. पहिलं षटक महागडं होतं. कशा प्रकारे कमबॅक करण्याचा धाडस प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जाते राहुलच्या माध्यमातून बघण्याजोगे असेल. 18 चेंडूत 32 धावांची गरज असेल आर के दत्तावळी जुचंद्र संघाला. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता. शफल करून नक्कीच गडी बाद होतोय. नक्कीच यावेळेस मात्र दीपेशला तंबूत परतावं लागेल. पूर्णपणे बीट झाला, त्रिफळा उद्ध्वस्त केला. यू मिस आय डेफिनेटली हिटचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये राहुल दाखवतो. पहिल्याच चेंडू वरती कमबॅक केलं जात आहे. आपण आमंत्रित करूया डीजे ला. यावेळेस मात्र गडी बाद झालाय. दीपेशला यावेळेस मात्र तंबूत परतावं लागेल. नक्कीच थोडंसं जास्त बॅकफुटला गेला असल्यामुळे यावेळेस मात्र मोठा झटका बाद होतो. एक मोठा फटका मारण्याच्या
नादात यावेळेस मात्र कैवल्याला जबाबदारी सांभाळावी लागेल, कारण मागच्या सामन्यात जर विचार केला तर नक्कीच दीपेशने चांगली कामगिरी केली होती. या सामन्यात मात्र कैवल्याला जबाबदारी सांभाळावी लागेल हात वर करून. बघा कशा प्रकारे या धावांचा पाठलाग केला जातो, कारण पहिल्या षटकाचा विचार केला 21 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र राहुल पहिल्याच चेंडूवरती जास्त बॅकफूट वरती नेलं दीपेशला. यावेळेस मात्र गुडलँडचा चेंडू होता, स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. नक्की क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि एक धाव वर्जित केली जाते. थोडं फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच तिथे क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस मात्र रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला भेटतं मैदानाच्या आतमध्ये. नक्की जर कैवल्याचा सुद्धा विचार केला तर 2 षटकार अजूनपर्यंत त्याच्या फळीतून आलेले आहेत, एक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि एक लॉंग ऑफ रिजन मध्ये. बघा या चेंडूवरती कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न असेल कैवल्याचा. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, डीप मध्ये चेंडू नक्कीच जिथपर्यंत जाईल फील्ड होईल तिथपर्यंत नक्कीच एक धाव अर्जित केली जाते. यावेळेस मात्र थोडीशी खराब फेकी होती, परंतु चांगली एसटी रक्षक करताना आपल्याला दिसतोय. 23 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 53 धावांचा पाठलाग करताना आपल्याला दिसतोय RK11 दत्तावळी जुचंद्र संघ. 15 चेंडूत 30 धावांची गरज. नक्कीच एक डावखुरा फलंदाज असेल तेव्हा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आहे, डीप वरती खेळाडू जाताना दिसतो आपल्याला. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता, लॉंग ऑफचा खेळाडू जिथपर्यंत नक्कीच चेंडू खाली येईल तिथपर्यंत एक आणि दुसरी धाव वर्जित केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मंडळी, चांगली कॉलिंग. येणारे 2 चेंडू अजूनही शेष असतील. आतापर्यंत जर विचार केला केवळ 3 धावा खर्च केल्यात मिस्टर राहुलने. कुठेतरी कमबॅक करून दिले, कारण संतोषचं थोडंसं महागडं षटक होतं. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला भिरकावून दिलं, लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. पंच नक्कीच षटकाराचा इशारा करतायत. इट्स 6. जाऊया मिस्टर डीजे कडे. त्यावेळेस मात्र या षटकारानंतर धावसंख्या 6 ने फ्लाय होतीये. 31 ऑन द बोर्ड लगावले जातात. यावेळेस मात्र हल्ला चढवला जातोय डावखुऱ्या फलंदाजाकडून. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता, स्लॉग मध्ये होता आणि त्या चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा, बॅक टू बॅक 2 षटकार. आपण जाऊया डीजे कडे. धन्यवाद डीजे. तर नक्की जर या षटकाचा विचार केला तर पहिल्या 3 चेंडूवरती मात्र राहुल हवी होता, त्यानंतर मात्र पुढच्या 3 चेंडूवरती 2 षटकार मात्र त्याला लगावले गेलेत आणि धावफलक आता मात्र बोलतोय अजून 6 ने. 37 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 53 धावांचा पाठलाग आपल्याला करताना दिसतोय RK11 दत्तावळी संघ. 2 महागडे षटक. नक्कीच संतोष आणि राहुलचे पहिल्या षटकात संतोषच्या 21 धावा खर्च झाल्या, त्यानंतर मात्र राहुलच्या षटकात जर एक पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला असला तरी मात्र तब्बल 16 धावा खर्च झाल्यात. अजून एक महागडे षटक समाप्त होतंय. आता बघा कोण येतोय नवीन गोलंदाज ज्याला इंट्रोड्यूस केलं जात आहे. येणाऱ्या 12 चेंडू मागे 16 धावांची गरज असेल. नक्कीच कैवल्य आणि हितेंद्र सर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. कैवल्यच्या फळीतून सुद्धा 2 षटकार आलेत आणि हितेंद्रच्या फळीतून सुद्धा 2 षटकार आलेत. नक्कीच चांगलं कॉम्बिनेशन पाहायला भेटते लेफ्टी रायटी. चला प्लीज थोडीशी घाई करायची. 12 चेंडूत 16 धावांची गरज. पुन्हा एकदा मिस्टर कैवल्य स्ट्राईक एंड वरती. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता,
जिथपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करेल सर्कल मध्ये तिथपर्यंत नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खराब फेकी यावेळेस मात्र नक्कीच, परंतु 2 धावच कलेक्ट करण्यात यश येते. धावसंख्येचा जर विचार केला 39 ऑन द बोर्ड लगावले जातात. अजूनही येणारे 5 चेंडू शेष असतील मिस्टर आकाशचे. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, शफल करून त्याला भिरकावण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू येतोय आणि कैवल्याला मात्र तंबूत परतावं लागेल. गडी बाद होतोय. आपण जाऊया डीजे कडे. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तर यावेळेस मात्र कैवल्याला तंबूत परतावं लागेल आणि जर आता समीकरणाचा विचार केला तर 10 चेंडू तर 14 धावांची गरज असेल. नक्कीच एका साईडने हितेंद्र दिसतो आपल्याला बॅटिंग मार्क वरती. एक डावखुरा फलंदाज, त्याच्या फळीतून सुद्धा 2 चौकार आले आहेत. परंतु समीकरणाचा विचार केला 10 चेंडू तर 14 धावांची गरज असेल. नक्कीच विकेट जर आपण कन्सिस्टंटली घेतले तर नक्कीच या सामन्यात चुरस निर्माण होईल. कैवल्यानंतर बघा कोण येतो नवीन फलंदाज. जितेश, मिस्टर जितेश येतोय नवीन फलंदाज. जितेशला इंट्रोड्यूस केलं जात आहे. 10 चेंडू 14 धावांची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच पंच काहीतरी डिस्कशन करताना आपल्याला दिसत आहेत. 10 चेंडू 14 धावांची गरज असेल RK11 दत्तावळी जुचंद्र संघाला. दहा चेंडू 14 धावांची गरज असेल. जर नक्कीच कन्सिस्टंटली आपण जर गडी बाद घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच या सामन्याचं चुरस निर्माण होईल. विकेट्स हाच एक ऑप्शन आहे जर आपल्याला सामन्यात टिकून राहायचं असेल. 10 चेंडू 14 धावांची गरज. पुन्हा एकदा आकाश मात्र सज्ज दिसतोय. नक्कीच राईट राऊंडचा मारा करतोय. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका आणि चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तर नक्की शॉर्ट पद्धतीचा चेंडू हाताला होता आणि उंचपुरा खेळाडू आहे मिस्टर हितेंद्र आणि त्याला तसंच प्रत्युत्तर दिलं. त्याला भिरकावून दिलं सरळ सीमारेषे बाहेर. नक्कीच व्हॉलेंटियर्स प्लीज बॉल द्यायचे. धन्यवाद. यावेळेस मात्र पुन्हा शॉर्ट चेंडू होता आणि त्याला नक्कीच असं वाटतंय रिप्ले दाखवलं जात आहे मिस्टर हितेंद्रच्या मार्फत. चेंडू निघून जाईल षटकारासाठी. धन्यवाद डीजे. नक्कीच आता मात्र केवळ 2 धावांची गरज असेल. बॅक टू बॅक तिसरा षटकार मिस्टर हितेंद्रच्या फळीतून येतोय. का हल्ला चढवला जातोय आकाशवरती. त्यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नक्कीच क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 4 धावासाठी. कॉंग्रॅच्युलेशन असेल RK11 दत्तावळी संघ आणि हार्डलक असेल दीपेश स्मृती गिरीश संघ. खूप खूप धन्यवाद की आपण आले, या स्पर्धेची शोभा वाढवली. आणि आता मात्र आपण वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. यापुढे होणारा सामना RK11 दत्तावळी जुचंद्र विरुद्ध ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी. चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे टॉस बॉक्स मध्ये. आणि तत्पूर्वी आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर हितेंद्र. नक्कीच नॉट आउट 31 धावांची खेळी ज्याने केली केवळ 7 चेंडू मागे. चला यायचं हितेंद्र आपण